आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। नागरिकांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांमधून तीव्र नाराजी। काल झालेल्या पावसामध्ये प्रशासनाचे पाणी निचरा करण्याचे नियोजन उघडे पडलेले दिसून आले। अवघ्या 1 तासाच्या पावसात टीडी लाड शाळेपासून कुपवाडकडे जाणारा रस्ता तसेच कुपवाडकडून बामणोळीकडे जाणारा रस्त्यावर 2 फुटापर्यंत पाणी भरले। पाणी निचरा होण्यासाठी घातलेल्या पाईप या रस्त्याच्या लेवलच्या वर आहेत। पावसामुळे साचलेले पाणी अक्षरशः त्या पाईपमधून वेगाने थेट रस्त्यावरून वाहून मग ओढ्या गटारीमध्ये जाते। या रस्त्यालगतच अंदाजे 4 ते 6 फूट खोल ओढा वजा ओपन गटार आहे। काल झालेल्या पावसात रस्त्यावरून 2 फूट पाणी वाहत असल्यामुळे रस्ता कुठे आहे आणि ओढा किंवा गटार कुठे आहे हा संभ्रम तयार झाला। विशेषतः या परिसरामध्ये शाळा आहेत। 4च्या सुमारास झालेल्या या पावसात रस्ते भरून वाहताना दिसले। पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते। याच रस्त्याच्या कडेने शाळेचे विद्यार्थी तसेच पायी जाणारे नागरिक जीव मुठीत धरून जात असतात। पाण्याने रस्ता भरल्यामुळे रस्ता चुकला की सरळ गटारीत ओढ्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गटारी पूर्ण भरून रस्त्यावर वाहत असल्यामुळे रस्त्यावर 2 फुटापर्यंत पाणी भरते। रस्त्याच्या दोन्ही कडा अजिबात दिसत नाहीत आणि रस्ता संपला की लगेच ओढा चालू होतो। या मोठ्या गटारीमध्ये ओढ्यामध्ये एखादा अपघात झाला तरच प्रशासनाला जाग येणार का अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे। स्थानिक नेते, प्रशासन, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष घालणार हा प्रश्नच आहे। स्थानिक संघटना, पक्ष, राजकीय नेते या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रशासनाचा पाठपुरावा करून जनतेचे दुखणे सोडवतील अशी जनतेची आशा आहे। प्रशासनाला पाण्याचे निचरा करण्याचे नियोजन होत नसेल तर किमान रस्त्याच्या दोन्ही बाजूला कट्टे बांधावेत, किमान पावसाळ्यात टिकेल इतक्या क्षमतेचे तरी सेफ्टीसाठी उपाययोजना कराव्यात अशा उलटसुलट चर्चा नागरिकांमधून सुरू आहेत। वंदे मातरम मराठी न्यूजसाठी रोहन कोळी। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।